बरा बहु बरा बरा बहु बरा बहु बरा बडा बडा या सांगाते मिळे चारा या सांगाते मिळे चारा या सांगाते मी सारा या सांगाते मी सारा या सांगाते मी सारा या सांगाते मी सारा मनवोनी जीवेसाठी मनवुनी जीवेसाठी मनवोनी जीवेसाठी मनवुनी जीवेसाठी घेतली कानोबाची पाटी घेतली कानोबाची पाटी कानोबाची पाठी घेतली कानोबाची पाठी घेतली कानोबाची पाठी घेतली कानोबाची पाठी आ बरवा बरवा दिशे बरवा बरवा दिसे अरे बरवा बरवा दिशे बरवा बरवा दिसे समागम याचा निमिषे 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 मनवोनी जीवेसाठी मनवुनी जीवेसाठी मनवोनी जीवेसाठी मनवुनी जीवेसाठी घेतली कानोबाची पाटी घेतली कानोबाची घेतली पाटी कानोबाची पाठी घेतली कानोबाची पाठी घेतली कानोबाची पाठी घेतली कानोबाची पाठी पुढती पुढती तुका आ पुढती पुढती तुका पुढती पुढती तुका आ पुढती पुढती तुका सोकला सोकवितो लोका सोकला सोकवितो लोका सुखला सुखवितो लोका सुखला सुखवितो लोका सुखला सुखवितो लोका सुखला सुखवितो लोका मनवोनी जीवेसाठी मनवुनी जीवेसाठी मनवोनी जीवेसाठी मनवुनी जीवेसाठी घेतली कानोबाची पाटी घेतली कानोबाची पाटी घेतली कानोबाची पाठी घेतली कानोबाची पाठी घेतली कानोबाची पाठी घेतली कानोबाची पाठी आर घुमाये धुबार घुमाई घुमार घुमाये धुबार घुमाई घुमार घुमाये धुबार घुमाई घुमाये धुबार घुमाई घुमार घुमाये धुबार घुमाई धुबार घुमाई बहु बरा या सांगा ते मिळे चारा मनवोनी जीवेसाठी घेतली कानोबाची पाटी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा काला या प्रकरणातील अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आम्ही जीवाची पर्वा न करता भगवान कृष्णाच्या संगतीत का राहिलो आम्ही याच्याच पाठीमाग का गेलो याचे कारण मीमांसा सांगणारा अभंग आहे. उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये संपन्न होत असणारा गेल्या 38 वर्षापासून हा भक्ती उत्सव परमादरणीय परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज करपे अर्थात सर्वांचे आदरणीय नाना यांच्या नेतृत्वात या भक्ती उत्सवाचं आयोजन याही वर्षी होत असताना याही वर्षी या उत्सवाच्या समारोपाच्या चिंतन सेवेचं सौभाग्य सर्व उत्सव समिती सर्व सप्ताह समिती यांच्या माध्यमातून दासाला प्राप्त झालेला आहे. आपण रात्री चिंतन केलेलं आहे आणि आताही चिंतनामध्ये उपस्थित आहोत. 2 शब्द ऐका. संसाराचा समारोप पश्चातापात आहे आणि परमार्थाचा समारोप हा प्रसादात आहे. म्हणून परमार्थ किती करा आणि संसार केवढाही करा शेवटी पश्चाताप आहे. आणि परमार्थात किती वेळ घालवा थोडा जरी घालवला तरी तो काय आहे प्रसादापर्यंत नेणार आहे. हे प्रसाद शब्दाचा अर्थ काय हो? प्रसाद शब्दाचा अर्थ समाधान, शांतता, मनाचं स्थैर्य. प्रसाद असतो प्रसन्नता.
असं शास्त्रानं प्रसाद शब्दाचा अर्थ काय केलाय? ज्याने जीवनाला प्रसन्नता प्राप्त होती ते. मग तुकोबरायचं प्रमाण आहे. भजन कोणतं आहे? पकवाज लावला, सुंदर वाजवणारे आले, सुंदर गाणारे आले, एकापेक्षा एक राग सुंदर गायले आणि मस्त रात्रभर गांजा आपलं माफ करा हो कशाला ताण घेऊन रात्रभर काय केलं? भजन केलं. केवळ हे भजन नाही, ज्याने तुमचं मन प्रसन्न होतं ते भजन आहे, ते भजन आहे. मग वारीच्या वाटाने कोणाला भाज्याला फोडण्या देऊन समाधान मिळत असेल त्यांचं भजन आहे. कोणाला तंबू ठोकून समाधान मिळत असेल ते भजन आहे. कोणाला पक्वाज वाजून समाधान मिळत असेल तर भजन आहे. तो काम प्रमाण आहे का? पदरचं बोलायचं नाही. येतो उमेद दशरथ काय बोलतो हे ऐकायला तुम्ही आलेले नाहीत आणि ऐकत बी जाऊ नका. आमचं ज्ञानोबा तुकोबाचं ऐकत जा, बाकी कोणाचं ऐकायचं नाही. ज्ञानोबा तुकोबाच्या विचाराला इथं काय आहे? प्राधान्य. तुकोबाराय म्हणतात, तू का म्हणे जेणे पावे समाधान, ऐसे ते भजन पार पावे, तेच देवाचे दर्शन, तेचे देवाचे दर्शन, तेचे देवाचे दर्शन, तेचे देवाचे दर्शन. जेणे राहे समाधान, जेणे राहे समाधान, तेचे देवाचे दर्शन, तेचे देवाचे दर्शन, तेणे राहे समाधान, तेणे राहे समाधान, तेचे देवाचे दर्शन, तेचे देवाचे दर्शन, तेचे देवाचे दर्शन. आणि जेणे राहे समाधान, तो का म्हणे जेणे पावे समाधान आणि ऐसे ते भजन पार पावे. ज्यात आमचं मन समाधानी आहे आणि ते समाधानच आम्हाला देवापर्यंत नेणार आहे असं भजन आहे. म्हणून परमार्थ माणसाला प्रसादापर्यंत नेतो, म्हणजे भजनापर्यंत नेतो. ऐकलं का? खर तर प्रसन्नता संसारात नाही का? आहे. माणसाला प्रसन्नता संसारातही प्राप्त होते, पण संसारातल्या प्रसन्नतेच्या अडचणी सांगतो काय काय आहेत. संसारातली जी प्रसन्नता आहे, धोंडा महाराजांचं वाक्य सांगतो. हो शेट, आपली मगाशी चर्चा झाली. धोंडा महाराज सांगायचे, ऐका बरं लक्ष देऊन, संसारात जर केवळ दुःख असतं, ऐकताय का नाही? संसारात जर केवळ दुःख असतं, तुम्हाला लोटून जरी घरी पाठवलं असतं तर तुम्ही गेले नसते. हो, आता निघा रे, काला झाला, घरी जा, घरी जा, तरी लोकांनी आम्हाला सोडलं नसतं. जर संसारात केवळ दुःख असतं तर, आणि संसारात केवळ सुख असतं तर तुम्ही आमच्याकडे आले नसते. तुम्ही आमच्याकडे काय येता? संसारात दुःख आहे म्हणून. आणि तुम्ही संसारात का जातात? संसारात सुख आहे म्हणून. फक्त परिमाण काय आहे, प्रमाण किती आहे? सुख पाहता जवा पाडी, दुःख पर्वता एवढे, धरी धरी आठवण, मानी संतांचे वचन. भरपूर प्रमाण आहे. तिथेही सुख आहे, तिथेही चार आहे. आजच्या अभंगातला शब्द उचलायचा ठरला तर चार आहे. पण तिथलचा चारा कसा आहे? तिथलचा चारा असा आहे, विषय इंद्रिय संयोग. बरं, ह्याच्याविषयी पुढे बोलतो. हा संसारामध्ये जे सुख आहे, जे समाधान आहे, जी प्रसन्नता आहे, शास्त्रीय भाषेत सांगायचं ठरलं तर सांकुशा विषय तृप्ती, इंद्रियम तृप्ती निरंकुश. हा पंचदशी, पंचदशी मध्ये म्हटलंय सांकुशा विषय तृप्ती, विषयापासून होणारी तृप्ती ही सांकुश आहे आणि आत्मसुखानं होणारी तृप्ती ही निरंकुश आहे. अंकुश म्हणजे काय? मर्यादा. अंकुश काय? माहुताच्या हातात अंकुश असतो. हातीवर जो बसतो त्याला काय म्हणतात? माहूत. आणि त्याच्या हातात काय असतो? अंकुश. त्या अंकुशानं काय करतं? हाती किती उन्मत्त झाला आणि त्याच्या गंडस्थळामध्ये जर तो अंकुश असा मारला की तो जागेवर काय होतो? स्थिर होतो. म्हणजे उन्मत्त झालेल्या हत्तीला सुद्धा मर्यादा लावता येते. कशाने? अंकुशाने. जीवेवर काही अंकुश ठेव ना, असा वाक्प्रचार. पण तो वाक्प्रचार काय? त्याच्या वागण्याला कसलाच अंकुश नाही हो, म्हणजे कसलीच मर्यादा नाही. अंकुश शब्दाचा अर्थ आहे मर्यादा. विषयापासून होणारं जे सुख आहे, विषयातून मिळणारी जी प्रसन्नता आहे, ती सांकुश आहे, मर्यादा आहे. आता तिला काय काय मर्यादा आहेत ते तुम्हाला एका दृष्टांतानं पटवून देतो. एक गुळाचा खडा घेऊ का?
गुळाचे साहेब भागेश हा काय गुळ आहे. गुळ खाल्ल्यावर प्रसन्नता मिळते की नाही? कोण म्हणतं नाही मिळत? मिळते. गुळाने प्रसन्नता मिळते, पण ह्याला किती मर्यादा आहेत पहा, किती मर्यादा आहेत पहा. सगळ्यात आधी त्या विषयाचा आणि इंद्रियाचा संयोग व्हावा लागतो. गुळ जेव्हा हातात आहे ह्याचं समाधान आहे का? माझ्याकडे पाहता आहे का? नाही. आता 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 पहिली मर्यादा काय? विषयाचा आणि इंद्रियाचा काय व्हावा लागतो? संबंध यावा लागतो. त्याच्या आधी एक मर्यादा आहे, मुळात विषय असावा लागतो. विषय काय असं करावा लागतो? असावा लागतो. गुळच नसला तर समाधान आहे का? म्हणजे भोग्य पाहिजे, भोग्य पाहिजे. गुळ आहे पण खाणाराच नाही, समाधान आहे का? नाही. म्हणजे भोगता पाहिजे, भोग्य पाहिजे, भोगता पाहिजे. बरं भोग्यही आहे, भोगता पण आहे, भोग्य आहे आणि भोगता पण आहे. पण जर खाल्लाच नाही तर समाधान आहे का? नाही. म्हणजे भोग पाहिजे. याला वेदांतात काय म्हटलंय? भोग्य, भोगता आणि भोग या तीन गोष्टीचा संयोग झाला की मग काय आहे? गुळ आहे. एवढीच अडचण नाही, याला मर्यादा आहे. भोग्य नाही, सुख नाही. भोगता नाही, सुख नाही. भोग्य आहे, भोगता आहे, पण भोग नाही तरी सुख नाही. अजून एक आहे, भोग्य आहे, भोगताही आहे, भोगही आहे. चौथी अडचण काय माहितीये का? त्याचा वीट येतो. विषयाचा काय येतो? वीट येतो. विषयाचा वीट. महाराज माझ्या आश्रमाची मर्यादा आहे नाना, पण वेदांतानं दृष्टांतच तो दिलाय म्हणून सांगतो. जीवनामध्ये लोक म्हणतात विषयाच्या सुखामध्ये स्पर्श सुख हे जगातलं सर्वात उंच सुख आहे. साहित्यामध्ये शृंगार रस प्रधान मानला. साहित्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोणता रस आहे? शृंगार आहे. आणि पंचविषयामध्ये सर्वात श्रेष्ठ सुख कोणतं मानलं जातं? स्पर्श सुख मानलं जातं. त्वचेला होणार ऐकलं का? पण जेव्हा गाढ झोप येते तेव्हा या पाच विषयातलं कोणतं सुख आवडतं? खायला आवडतं का गायला आवडतं? ऐकायला खायला आवडतं का ऐकायला आवडतं? का वास घ्यायला आवडतो? शब्द क्रमानं जाऊ. ऐकायला आवडतं. झोप येऊ लागली ना माणसाला, किती गोड गाणं असू द्या, गाणं ऐका वाटत नाही. हो, तो विषय सुद्धा आवडत नाही. स्पर्श विषय सुद्धा आवडत नाही. शब्द स्पर्श रूप, किती सुंदर पिक्चर असू द्या आणि किती सुंदर चित्र असू द्या, पाहायला आवडतं नाही. बंद करा रे, उद्या पाहू. शब्द स्पर्श रूप, किती गोड पदार्थ, किती चांगला पदार्थ असो तोही आवडत नाही. आणि किती चांगला अत्तर असू द्या तेही आवडत नाही. म्हणजे ह्या विषयांचा वीट येतो, वीट वीट येतो. सायराज भाऊ नाही आले वाटतं, आता मला गिऱ्हाईक बदलावं लागल. नाही एवढी बारकी नाही पाहिजे यार, मोठे. लग्न झालंय का तुमचं? चला आपल्या आपल्या आहेत ना. बरं बरं, नाही मग काय कामाचे नाही. 15 दिवस झाले ना, मग नाही, मग नाही. जरा जुनं पाहिजे, जुनं. नवीन माणसाला प्रश्न विचारून फायदा नाही. त्याचं कारण आहे, त्याचं कारण आहे मांजर उंदरावर एकाएकी झडप घालीत नाही. मांजर आधी उंदराचा अंदाज घेते. काय काय मांजरीला वर्ष लागत, काय काय मांजरीला 6 महिने लागत आहेत. अजून अंदाज आलेला नाही, 15 दिवस झालेत ना. किती असं आहे का? मग काय अडचण आहे? अंदाज आलाय का? ऐका महाराज, ऐका. तुमची आवडती भाजी कोणती? भेंडी. तुम्हाला भेंडीची भाजी आवडते. आईच्या हातची आवडते का बायकोच्या हातची आवडते? आईच्या हातची. बायको नाही म्हणून एवढी हिंमत केली तुम्ही, ध्यानात ठेवा. पण तुम्ही शेजाऱ्या पाजाऱ्यावर विश्वास ठेवू नका. हे घरी जाऊन महाभारत पेटवाय बसले. हा रेकॉर्डिंग पण आहे. असं महाराज तुम्हाला भेंडीची भाजी आवडते, तुम्हाला आज दिली तर खाल का भेंडीची भाजी? आता कीर्तन झाल्यावर दिली तर खाल का भेंडीची भाजी? हा संध्याकाळी
उद्या सकाळी, उद्या दुपारी, उद्या संध्याकाळी. अहो किती आवडीचं असू दे त्याच काय भेंडी भेंडी लावली. अहो तुम्हाला आवडते ना, आवडते म्हणजे किती आवडते का. याला एकच प्रमाण तू उभारायचं, रसना येरा रसा विटी. त्याचा काय येतो, वीट येतो. एवढ्या अडचणी संसारातल्या समाधानाला आहेत, एवढ्या अडचणी संसारातल्या सुखाला आहेत. म्हणून भगवत भक्तांनी संसार तीही केला पाठी मोरा. त्यांनी संसार सोडला आणि ते कुठं गेले. हो, सोडीला संसार, 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 सोडीला संसार. माया दयावरी फार, दयावरी फार, माया दयावरी फार, माया दयावरी फार. भावे झाले मागे मागे, भावे झाले मागे मागे, धावी चाले मागे मागे, हो, धावी चाले मागे मागे. सोडीला संसार. त्यांनी संसार सोडला. काय संसाराच्या पाया पुढा पळती वितराग होडा. जिया ब्रह्मपदाचा कर्मकडा घाली ती मागा. सगळं सोडलं आणि कुठं गेले, भगवंताकडे गेले. माया तयावरी पार, देवाकडे गेले. त्या गोपी सुद्धा म्हणतात, बहुत कामे मज नाही आरानुक, बहुत कामे मज नाही आरानुक, एक सारिता तो पुढे उभी एक, एक सारिता तो पुढे उभी एक. आज मी टाकोनी आले सकाळी ग, आज मी टाकोनी आले सकाळी. कवर दिली आणि कव तू केवो, कवर दिली आणि कव तू कोणी नचले आता माझी, कोणी नचले आता
भेटायचं ऐकायला तुम्हाला. रामचंद्र महाराज नागपूरकर, रामदास बाबा मनसोख, अमृत महाराज नरखेडकर, हो त्यांच्यानंतर आमच्याच कीर्तनात भेटल तुम्हाला ऐकायला. नाहीतर तुम्हाला भेटल ना तू का म्हणे माझे. हे जे आमच्या परंपरेनं चालत आलं, जुन्या वारकऱ्यांनी जीवा जतन सांभाळून केलं, ते फक्त आजीतच ऐकायला मिळतं. बहुत कामे मज नाही आरानुक. ते गोपी काय म्हणते ऐका, एवढे काम आहेत मला, एवढी काम आहेत. इथं काम शब्दाचे दोन अर्थ करा, शास्त्रानं केले. करा म्हणजे काय करायची गरज आहे, शास्त्र आहे. इदम मे स्यात् इदम मे स्यात् इति इच्छा काम शब्दिता. हे मला भेटावं, हे मला भेटावं, या इच्छेला काम म्हणतात. आणि काम शब्दाचा अर्थ आहे कर्तव्य. कर्तव्य. मला एवढी काम आहेत आणि एवढ्या इच्छा आहेत, काय सांगू. एक काम संपलं की दुसरं काम उभं राहतं. या पवळ महाराज, या बर्गे महाराज, विठ्ठला बहुत कामे मज नाही आरानुक. एक सारिता तो पुढे उभे एक. पण आज मी टाकून आले सखळी, मी सगळ्याचा त्याग केला. गोपी म्हणतात. आता गोपाळ काय म्हणतात पहा, गोपाळाची हीच भाषा आहे. काम सारून सकळ अवघे मिळाले गोपाळ. अर्थात या भगवत भक्तांनी या परमार्था करता, या परमात्म्याच्या संगती करता सर्वस्वाचा त्याग केला आणि परमात्म्याच्या सोबत राहिले. महाराज तुम्ही संसार का बरं सोडला तेही सांगा, आणि तुम्ही देवाच्या संगतीत का राहिले तेही आम्हाला सांगा. काय माणसाच्या स्वीकारालाच हेतू असला पाहिजे असं नाही, त्यागाला सुद्धा हेतू असला पाहिजे. नियम असा आहे. तुम्ही हे का त्यागलं याचे कारण कळालं पाहिजे, आणि हे का स्वीकारलं हेही कळालं पाहिजे. का हो तुम्ही दरवर्षी गहू पेरत होता, तो गहू तुम्ही पेरायचा का बंद केला सांगता आलं पाहिजे. आणि तुम्ही यावर्षी गांजा, आपलं गांजा नको म्हणा, तुम्ही ऊस का लावला त्याचे कारण सांगता आलं पाहिजे. म्हणजे त्यागाचाही हेतू प्रगट पाहिजे आणि स्वीकाराचाही हेतू प्रगट पाहिजे. त्यागाचा हेतू काय, आम्ही संसार का सोडला त्याचं कारण आहे म्हटले. ह्या संसारात रमण्यासारखं काय आहे, काही रमण्यासारखं नाही. मग संसार लौकिकाचा घ्या किंवा बायका पोराचा घ्या, सगळा संसार वाईटच महाराज, कोणी कोणाचं नाही. जेव्हा शपथ कोणी कोणाचं नाही. काल परवा एक शेर ऐकला मी, लय भारी आहे, सांगू का. अनिल महाराज, सहसा मी कीर्तनात म्हणत नसतो, पण असं विचारून रोज म्हणत असतो. एवढा भारी शेर आहे, हा एवढा भारी, लक्ष देऊन ऐका. जितने भी दुश्मन हमारी जान के है, जरा गौर फरमाइएगा. हा ते तसं म्हणावं लागतंय. जितने भी दुश्मन हमारी जान के है, वाह म्हणायचं असते. जितने भी दुश्मन हमारी जान के है. इर्षाद इर्षाद. संगमनेर मध्ये असून तुम्हाला माहित नाही राव काय माणूस आहे. ऐका, जितने भी दुश्मन हमारी जान के है, अरे उसमें आधे तो खानदान के, उसमें आधे तो खानदान के. अर्थात या संसारात रमण्यासारखं काही नाही. या संसारानं काय केलं, 8 कारण सांगितली तुकाराम महाराजांनी संसार सोडायचे. किती आहेत बघू, मी सांगतो तुम्ही मोजत राहा. म्हणून रुसलो संसार, म्हणून आम्ही संसार सोडला. म्हणून काय, म्हणून मोजा. सर्प हा विकार पांढरा, तुझशी अंतर रे दातारा. यासी दावेदारा निमित्त येणे मज भोगविल्या खानी. नसता छंद लाविला मनी, माजलो मी माझे भ्रमणी. झाली बोडणी विटंबना, पावलो केली याचा दंड. खानी भोगिल्या याती उदंड. हे 9 कारण आहेत आम्ही संसार का सोडला. संसाराकडे पाहिलंच नाही. बर एरवी लोक किती आदरानं करतात, किती आदरानं करतात, पण आम्ही पाहिलंच नाही त्या संसाराकडे. आणि आम्ही परमार्थात मात्र सर्वस्वाला मुकून परमात्म्याच्या पाठीमागे लागलो.
पण महाराज ते कळालो तुम्ही संसाराचा त्याग काय का केला याचा हेतू समजला. मला वाटतं ते 9 कारण आहेत, पण त्याच्यातल्या एका कारणाचा विचार व्हायला पाहिजे. आणि तो हेतू मला एकच सांगायचा आहे आता. यासी दावेदारांनिमित्त, हा दावेदार आहे. संसार काय आहे? दावेदार आहे. दावेदार तुम्हाला कायद्याच्या भाषेत दावेदार समजावून सांगतो. दावेदार, दावेदार म्हणजे एखाद्या मिळकतीचा दावा करणारा प्रतिस्पर्धी. एखाद्या मिळकतीचा, ती मिळकत माझी आहे असा दावा करणारा प्रतिस्पर्धी, त्याला म्हणतात दावेदार, है ना कायद्याच्या भाषेत. आम्ही एका शेतकऱ्याकडे गेलो, भला मोठा बागायतदार बाबाजी, भला मोठा, 10-15 ट्रॅक्टर, 100-200 गडी. आपले एवढे नको बस झाले, लय झाले, या काळात एवढे भेटत नाहीत, पण 5-15, 10-15 गडी राहणार त्याचा भला मोठा शेतीचा. आणि आम्ही गेलो त्याच्या इथे. तुम्हाला महाराज चला आपली शेती पाहू. आणि शेती बघण्याकरता निघालो. मग तो शेती दाखवत होता. महाराज ही आपली शेती, इथं ऊस आहे, इथं गहू आहे, तिथे हरभरा आहे, आणि ते चिंचेचं झाड दिसतं का, तिथपर्यंत आपली शेती आहे. मग तिथं काय म्हणे, तिथे थोडस द्राक्ष बाग आहे, पलीकडे म्हणे तिथं डाळिंब केलेलं आहे. बरं बरं बरं. जाता जाता एक रान रिकाम दिसलं. आमच्याकडे त्याला खाट म्हणतात, तुमच्याकडे शब्द आहे खाट, काय हरकत नाही, खाट दिसलं. म्हणलं का हे कोणाचं रान? एवढं सगळी बाजूनं सुपीक जमीन आहे आणि हे एवढं रिकाम काय? महाराज ते रान आहे ना तसं आपलंच. वाक्य ऐकलं, तसं ते आपलंच. म्हणलं मग तुमच्याकडे एवढा बारदान रिकाम का पाडलं? काय नाही म्हणजे चुलत भावानं दावा ठोकलाय त्याच्यावर. मग तो कोण झाला? चुलत भाऊ काय झाला? दावेदार. आता तो दावेदार काय करतो मुळे साहेब? तो दावेदार स्वतः त्या शेतीत उत्पन्न घेत नाही, त्या शेतीत स्वतः उत्पन्न घेत नाही आणि ह्याला बी घेऊ देत नाही. दावेदार काय करतो? त्या मिळकतीचा आनंद तोही लुटत नाही आणि पुढच्यालाही लुटू देत नाही. ह्याला काय म्हणतात? दावेदार. तसं संसार दावेदार आहे. संसार स्वतःही भजनाचा आनंद लुटत नाही आणि लुटणाऱ्याला लुटू देत नाही, मग संसार दावेदार आहे. संसार माणसाला परमार्थाचा आनंद लुटू देत नाही आणि स्वतः लुटत नाही. 98 ला घरदार सोडले महाराज. किती साली? 98. आणि 98 सालापासून परमार्थात थोडाच काळ गेला बाबा तुमच्या मनानं, पण प्युअर माणसाच्या संगतीत गेला. हलकट भेटलेच नाही. बोधे बाबा, बंडा तात्या, विठ्ठल महाराज घुले, मारुती बाबा कुरेकर, पांडुरंग महाराज वैद्य, रामचंद्र महाराज निकम, नतुसिंग महाराज राजपूत, अमृत महाराज नरखेडकर, हे प्युअर महात्मे भेटले. आणि या सगळ्या महात्म्याकडे पाहून ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करण्याचं ठरवलं. रोहिदास भाऊ जास्त बोलत नाही, उगिरीच होईल महाराज बोलणं, पण या क्षणापर्यंत 7-12 कोरा आहे. या क्षणापर्यंत 7-12 काय आहे? कोरा आहे. मरेपर्यंत राहावा एवढा आशीर्वाद द्या. बस चाललंय ना? बरं पाहता ना मला तुम्ही. आता राम महाराजाची माझी ओळख कधीची आहे? ते लहान होते मी बारीक होतो तेव्हापासून आमची ओळख. ते लहान आणि मी बारीक होतो. लग्न नव्हतं, काहीच नव्हतं राम महाराज, तेव्हापासून आमची काय ओळख आहे. बरं काही चर्चा वगैरे आपली काही चाललंय ना? बरं पण संसाराला बघवत नाही, संसाराला बघवत नाही. एवढं मार्गाने चालू सुद्धा आता काय सांगा, हे कीर्तनात सांगण्याजोगं नाही नाना, पण विषय आला म्हणून सांगतो. 2 महिन्यापूर्वी एका पाहुण्यानं मला सुरी काढली. आता तुम्हाला काय कोणाला? त्या पाहुण्याला म्हणलं, पाहुणे माझं वय 43 आहे, म्हणजे तिचं 39 आहे. जोड लावूनच तिथे पट्टे. अहो त्याला म्हणलं माझं वजन 108 आहे, तिचं बी 98 आहे. म्हणलं तुला काय अक्कल रे? मी महाराज आहे, ती बी महाराज नाही. लय म्हणजे स्वतः परमार्थ करत नाहीत आणि करणाऱ्याला करू देत नाहीत. हा संसार दावेदार आहे म्हणून आम्ही या संसाराला सोडलं. हे झालं महाराज. पण तुम्ही या कृष्णाच्या पाठीमागे लागले त्याचं कारण सांगताना महाराज म्हणतात, बहु बरा बहु बरा बहु बरा बहु
या सांगाते मिळे तारा, या सांगाते मिळे तारा, मनवोनी दिवे साची, मनवोनी दिवे बहुबरा या सांगा ते मिळे चारा. आम्ही कृष्णाच्या पाठीमागं लागलो घरदार सोडून. का? याच्या संगतीत चारा मिळतो, खाऊ मिळतो. पण त्या चाऱ्याला विशेषण दिलं बहुबरा बहुबरा. का बरं? कारण याच्यातून आपल्याला भोगाच्याही सुखाची व्यावृत्ती करायची आहे. पुढचं बोलतो योगाच्याही सुखाची व्यावृत्ती करायची आहे. 3 प्रकारचं सुख आहे: भोगाचं सुख, योगाचं सुख आणि भक्तीचं सुख. याला प्रेम सुख म्हणू आपण. प्रेमसुख भोगाच्या विलक्षण आहे, प्रेमसुख योगापेक्षाही विलक्षण आहे. भोगापेक्षा विलक्षण कसं आहे? संसारात आपल्याला जे मिळतं ना, ती प्रेमाची झेरॉक्स कॉपी आहे, ओरिजिनल कॉपी नाहीये. ती ओरिजिनल नाहीये. मी गेल्या वर्षी याचा विस्तार केलेला आहे. ते सगळं तुमच्या डोक्यात आहे, हे गृहीत धरतो आणि पुढे जातो. संसारात जे मिळतं ना, ते ओरिजिनल नाहीये, ते प्रेमाची काय आहे? झेरॉक्स कॉपी आहे. पण खरं प्रेम हे भोगाच्याही पलीकडचं आहे. हो. शब्दात जर 3 शब्द सांगायचं ठरलं, संसारात फार झालं तर 2 नंबरचं सुख मिळतं. एक तर 3rd क्लासच आहे, लयच मिळालं तर 2nd क्लास मिळतं. 1st क्लास सुख संसारात मिळतच नाही. म्हणजे संसार सुख सुद्धा प्रेम 3 प्रकारचं आहे. हो, 3rd क्लास प्रेम, 2nd क्लास प्रेम आणि 1st क्लास प्रेम. एक वाक्यात सांगतो. 3rd क्लास प्रेम कशाला म्हणायचं? ज्या प्रेमात फक्त आपल्या सुखाचा विचार आहे, पुढच्याचं काय का व्हायना, हे 3rd क्लास आहे. ज्या सुखात आपल्या बरोबर पुढच्याच्या सुखाचा विचार आहे, हे 2nd क्लास आहे. आणि माझं काही झालं तरी चालेल, पण त्याला सुख लागलं पाहिजे, हे 1st क्लास आहे. उदाहरण देतो एक वाक्यात. संगमनेरला बाजार कोण्या वारचा असतो? शनिवारचा बाजार. शनिवारचा बाजार आहे. बाप बाजारातून पिशव्या घेऊन आला. पोरग पळत गेलं, पप्पा पप्पा पप्पा. पोरग कोणाकडे पळत गेलं? चुकताय तुम्ही. पोरग बापाकडे पळत गेलं नाही. पोरग म्हणलं आज शनिवार आहे, बाप खाऊ घेऊन आलाय. पोरग खाऊकडे पळालं. काय हरकत नाही, पोरग पळालं. पोरग पळत गेल्यावर बापानं पिशव्या बाजूला ठेवल्या आणि पोराला उचलून घेतलं. जवळ पोरग आलं की बापाला काय होतो? पप्पा आनंद होतो. पोराला उचलून घेतलं आणि पोराची पप्पी घेण्याकरता तोंड पुढं केलं. कोणी? बापानं. तर पोराच्या लक्षात आलं, पप्पाच्या तोंडाचा वास कसा आंबटच यायला लागला. पप्पाची कॅटेगरी लक्षात आली. हा, ठीक ठीक. बरं, आमचे गुरुवर्य देवराव महाराज गायकवाड ते म्हणत असतात, नुसत्या तोंडाच्या वासाची अडचण नाही, त्याची दाढी म्हणजे बाजरीचं सरमाड. त्याच्या तोंडाचा वास येतो, त्याची दाढी टोचते, तरी बाप पप्पी घेतल्याशिवाय सोडत नाही. आता मला सांगा, या प्रकरणामध्ये सुख बापाला आहे का पोराला आहे? बापाला आहे. पण पोराच्या सुखाचा विचार बाप करायला लागलाय का? ह्याला म्हणा 3rd क्लास प्रेम. तू माझी नाही ना, मग कोणाचीच नाही. पेपरला प्रकरण येतात ना, एकतर्फी प्रेम. आता हे मला लय रंगून सांगता यायचं नाही, कारण आमचे वेदांताचार्य इंदुरीकर महाराज फार विस्तारानं सांगत आहेत. मला नाही सांगता यायचं. हे 3rd क्लास प्रेम आहे. आता 2nd क्लास प्रेम पहा. संगमनेर मध्ये एखाद्या मोठ्या हॉस्पिटलचं नाव सांगा. भंडारी शेठ मोठं हॉस्पिटल, पानसरे हॉस्पिटल. काय हरकत नाही. ऐकलं का? हे इथं लय मतभेद व्हायला लागले. पुण्याच्या एकदा सह्याद्री हॉस्पिटलला मी गेलो. हे पटलं आता बरोबर. ह्याच्या शिक्षित मी वाळून जायचो राव. काय अवघड प्रकरण नाही. कुठं महाराज? पुण्याचं सह्याद्री. सह्याद्री हॉस्पिटलला मी गेलो तर एक बाई रडत होती.
पाहिलं, म्हणलं ताई तुम्ही संगमनेरच्या ना? हो ना महाराज, आमच्या नानाकडे तुम्ही दरवर्षी कीर्तनाला येता. म्हणलं ताई रडायला काय झालं? तिने महाराज माझ्या नवऱ्याच्या किडन्या खराब झाल्या. मग आता हो डॉक्टर म्हणतात एक तर डायलिसिस करावं लागेल किंवा किडनी बदलावी लागेल. मग म्हणलं मग तुम्ही कोणता पर्याय निवडला? म्हणजे डायलिसिसला रोज आणणं नेणं शक्य नाही. या बाजूने बाळा. हा आता आले मापात, म्हणजे दिसता तुम्ही असं संपर्काला. रोज डायलिसिसला आणणं नेणं शक्य आहे का? मग किडनी बदलायच्या विचारात आहोत. मग अडचण काय? म्हणजे महाराज किडनी देईल कोण? बरं, जी माझ्याशी वार्तालाप करत होती ती त्याची सख्खी बायको होती. ती त्याची काय होती? बायको होती. मी म्हणलं ताई तुम्ही द्या ना. तिने महाराज मी आदू झाले तर, मी आदू झाले तर. मग त्या बाईला म्हटलं ताई मी देऊ का? ती म्हणली जगाच्या कल्याणा संताच्या दृष्टांत संपला. लक्ष देऊ नाही का? ही बाई नवऱ्याच्या सुखाचा विचार करते का? नाही करते की. नवऱ्याचं राहिलं पाहिजे ही विचार करते, पण नवऱ्याच्या सुखाबरोबर ती आपल्या पण सुखाचा विचार करते. ह्याला काय म्हणतात? समंजस प्रेम. पण हे संसारात फार तर समंजस मिळतं, समंजस मिळतं, पण परमार्थात समर्थ प्रेम मिळतं. माझं काही झालं तरी चालेल, त्याला समाधान मिळालं पाहिजे. हे समर्थ प्रेम आहे महाराज. ही प्रेम फक्त माणसाला परमार्थात मिळतो, भोगात मिळत नाही. संसारात चारा आहे फार तर जया सुखाचा नाही. विषय इंद्रिय संयोगात यतग्रे मृतोपमम परिणामे विषमीव तत्सुखम राज संस्कृतम. रात्रीच आपला विषय झाला की माणसाला ते तुकोबरायचं ज्ञानोबरायची उभी पाहते. हा, जये लोकीचा चंद्र क्षय रोगी, जेत उदयाची होय आस्था लागी, जेत दुःखाची लिहून सुखाची अंगी सळीत जगाते. या जगामध्ये दुःख तर आपल्या वाट्याला 100% आहेच, वाट्याला वादच नाही. पण या जगात ते दुःख कधी कधी सुखाचं पांघरून घेऊन आपल्या जवळ येतं. ते कोणत्या सुखाचं? मुलगा झाला हे दुःखानं घेतलेलं पांघरून आहे, लग्न झालं हे दुकानं घेतलेलं पांघरून आहे, बंगला झाला हे दुकानच घातलेलं सुखाचं पांघरून आहे. हो, मी आळंदीमध्ये ना देवराम महाराज गायकवाड यांच्या धर्मशाळेत राहत होतो. तुम्ही पाहिलं, तुम्ही आलेले त्या 2 रूम होत्या मला 10x12च्या. म्हणजे कीर्तन करतो 2003 सालापासून, पण 2024 पर्यंत मला आंघोळीला बाथरूम नव्हतं. काय नव्हतं? बाथरूम नव्हतं. गेल्या वर्षी आपण काय केलं, ते बांधकाम केलं 1 गुंठ्यामध्ये. ते बी लय मोठं नाही, 1 गुंठ्यात केलं. तर मला ना तिथं देवराम बाबाच्या तिथं 5000 रुपये भाडं होतं. 2 खोल्या होत्या. किती भाडं होतं? 5000. आता मी आपल्या स्वतःच्या घरात आलो, लाईट बिल 6000 आहे. आता लाईट बिल किती आहे? 6000 आहे. ह्यालाच म्हणतात सुख लिहून दुःखाची अंगी सडीत जगाते. हो, म्हणून मिळत नाही. सुरुवातीला गोड वाटतं, हो सुरुवातीला गोड वाटतं, पण परिणाम वाईट आहे. योगाचं सुख त्याच्या वेगळे. जया सुखाचा आरंभ, दावी काठिण्याचा क्षोभ. ज्ञानोबाराय म्हणतात चंदनाचे खोड आणि सर्फे जैसे द्वाड. चंदन फार सुगंधी आहे, फार शीतल आहे, पण त्याला सापाचे वेटोळे येत ना. आधी सापाचे वेटोळे उकडावे लागतात, तेव्हा प्युअर चंदन माणसाला भेटतं. तसं योगामध्ये काय करावं लागतं? सगळ्या इंद्रियाला आवरावं लागतं, सगळ्या इंद्रियाला आवरावं लागतं. योग चित्त वृत्ती निरोधा, हा सर्व वृत्तीचा निरोध करून वृत्ती आत्मस्वरूपामध्ये स्थिर करावी लागते. सुरुवात अवघड आहे, पण परिणाम चांगला आहे. म्हणजे पहा, भोगामधला जो चारा आहे तो आधी चांगला आहे, पण परिणाम चांगला नाही. योगातला चारा आधी चांगला नाही, पण परिणाम चांगला आहे. पण आम्ही कृष्णाच्या पाठीमागं का लागलो? त्याचं कारण आहे, इथं आधीही चारा चांगला आहे आणि नंतरही चांगला आहे. बहुबरा बहुबरा. याला प्रमाण जर द्यायचं ठरलं तर सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला.
विषयाच्या सुखात व्यवहार सुखाचा आहे पण सुख लाभ नाही. योगामध्ये व्यवहार सुखाचा नाही पण सुख लाभ आहे. ह्या दोन अडचणी आहेत. पण या भक्ती सुखामध्ये याच्या संगतीमध्ये याचा व्यवहारही सुखाचा आहे आणि परिणामही सुखाचा आहे. पण बहुबरा बहुबरा या सांगा ते मिळे चारा. या कृष्णाच्या संगतीत चारा मिळतो. म्हणून आम्ही म्हणून जीवेसाठी घेतली कान्होबाची पाठी. पण आम्ही जीवाची पर्वा केली नाही आणि आम्ही कृष्णाच्या पाठीमागे लागलो. आणि आमच्या लक्षात आलं हो काय बहुताचे संगती बहु पावलो पजिते परवे केले नंदबाळे परवे केले नंदबाळे. बहुताचे संगती बहु पावलो पजिते परवे केले नंदबाळे संगती बहु पावलो फजिते. म्हणून आम्ही तुझ्या पाठीमाग लागलो. एक कारण. दुसरे कारण सांगतो. या अभंगातलं दुसरं कारण सांगतो. दुसरं कारण काय एका बाईनं 50 लिटर दूध आणलं. किती आणलं 50 लिटर. ते गावरान जर्सीच गावरान हा शब्द जुळतच नाही. काय शब्द जुळत नाही. त्या जतला गेलो महाराज मी जतला आणि गाडीतून जाताना एक दुकान दिसलं मला. दुकानाचं नाव काय होतं कोमल हार्डवेअर. दुकानाचं नाव काय होतं कोमल हार्डवेअर. अहिंसा मटन शॉप वारकरी ढाबा. जुळतच नाही. लोक जुळवायला लागले त्याला पर्याय नाही. वारकरी ढाबा जुळतंय का नाही जुळत. तसं गावरान जर्सी जुळतच नाही. असो पण काय कधी कधी माणसाला कीर्तनात कंबर बांधून बोलायला गोड वाटतं. जर्सीला शिव्या द्यायला गोड वाटतं. पण एक ध्यानात ठेवलं पाहिजे जगाची दुधाची भूक सध्या जर्सीच भागवते हे ध्यानात ठेवलं पाहिजे. हो आहे का नाही. कोण भागवते जर्सीच भागवते. असो टाळ्या कधी वाजवायच्या गावरान गाईच्या दुधानं सगळं भारत व्यापून टाकायचा तेव्हा जर्सीला नाव ठेवायचं. हे ध्यानात ठेवा. हा जर्सीचं दूध मी प्यायचं का न प्यायचं हे मी ठरवील. पण काय लागतं कंबर बांधून शिव्या द्यायला जर्सीला. जर जर्सीनं आंदोलन केलं तर तुमच्या भागातले 70% शेतकरी उपाशी मरतील. खरे का कुठे. हा राजहंस चालेल का. राजहंसच ना चालेल. या वा शब्द पाळला बाबा. मस्त. ज्याला आता भाषेत फॅटी दूध म्हणतात. म्हशीचं दूध आणलं. किती आणलं माझ्याकडे पहा 50 लिटर. ते घोटून 25 लिटर केलं. कशाचं दूध म्हशीचं. त्याच्यात काजू टाकले बदाम टाकले वेलदोडा टाकला साखर टाकली. अजून काय टाकायचं गांजा सोडून काही पण सांगा. अशी काय तयार केली रबडी तयार केली. बर चारा कस काय मस्त दूध 25 लिटर आटून ना त्याच्यात बेकिंग पावडर काय नाही. दुसरं नाही कोणतं अरारोट पावडर ते टाकून घट्ट केलेलं नाही. प्युअर दूध. किती भारी चारा आहे. पण जी बाई वाढायला आली तिचे केस विंचकलेले होते. त्याच्यावर वा चालत होत्या. डोळ्यात चिपड होते. इकडून गंगोत्री निघाली होती. इकडून जमुनोत्री पार वाळून खरपड झालेली होती. हा त्रिवेणी संगम इथे प्रयागराजात होत होता. अनेक माशारूपी साधू संत कुंभमेळ्याच्या स्नानाकरता आलेले होते. तोंडातून लाळ गळत होती. तिनं मिसरी लावलेली होती गुळणा केलेला नव्हता.
अंगावर मळकट कळकट कपडे होते आणि एवढा भारत चारा बासुंदी वाटीत आणली, घ्या मारा. नंबर लागला त्यांचा. घ्या महाराज. खाऊ वाटेल का? चारा चांगला आहे का नाही? चांगला आहे, पण देणारा चांगला नाही ना. देणारा चांगला नाही. पण काही ठिकाणी असे एका बाईनं 1 लिटर दुधात 4 लिटर पाणी टाकलं. 1 लिटर दुधात 4 लिटर पाणी टाकलं. त्याच्यामध्ये रवा टाकला, वेलदोडे टाकले आणि साखर टाकून वाकडे तिकडे त्याला हाटलं आणि स्वच्छ कपडे घालून चांदीच्या ताटात गुलाबाच्या पाकळ्या, त्याच्यात चांदीची वाटी, त्याच्यात हे काय केलेलं गोड बेसन. खीर तर म्हणावं वाटतं ना मला ह्याला. हे गोड बेसन आता खाऊ वाटतं का नाही? सारा चांगला नाही, पण देणारा काय चांगला आहे. माणसाला खाणं कसंही असो पण स्वच्छ असावं, टापटीप असावं, हे ध्यानात ठेवा. म्हणून लोक हॉटेलमध्ये का जेवतात? मग काय का असं नाही, पण कसं असतं टापटीपणा असतो. म्हणून मला काय काय ठिकाणी त्या लग्नाला न जेवण्याची कारण आहे. मी ह्या 28 वर्षात चुकून एकदा का काय जेवलोय लग्नात. किती? फक्त एकदा, ओनली वन. जास्त काय बोलू, सख्या भावाच्या लग्नाला गेलो नाही मी. हा सोडून दे. आज मला एक लग्न होतं, आता इतके नाराज होतील ते. रमेश पापळेच्या पोराचं लग्न आहे, शांताराम भाऊ पापळेच्या पुतण्याचं. एवढा आग्रह आहे पण आज गेलो नाही. आता काय करा, ते भावतच नाही. सख्या भावाच्याही लग्नाला गेलो नाही महाराज आणि जेवलो नाही. सख्या बाचीच्या लग्नात गेलो, लग्न लावलं आणि जेवणा करता घरी जाऊन भाकर टाकून जेवलो. आई नव्हती घरी तर सहसा जेवत नाही. कुठं मी? लग्नामध्ये. का जेवत नाही? त्याची कारण एकतर ब्रह्मचर्य आश्रमामध्ये ते बसत नाही, कारण त्या वेगळ्या संस्कारानं संस्कारित झालेलं ते अन्न आहे. आणि दुसरी गोष्ट ती केटरर्स वाले बघूनच खाऊ वाटत नाही. कधी कधी मला असं वाटतं मोठं बघून घ्यावं, मोठा टप घ्यावा, त्याच्यात 5 किलो एरियल टाकावं, एक केटरर्स वालाचा चांगला खंगळून धावा, मग वाढा उभा करावा. म्हणजे जसा पदार्थ चांगला पाहिजे तसा देणारा सुद्धा चांगला पाहिजे. मग आम्ही याच्या पाठीमागं लागण्याचं कारण, ह्याच्या संगतीत चारा तर चांगलाच आहे पण हा दिसायला कसा आहे? अभंगाचं 3रं चरण. बरवा बरवा दिसे, बरवा बरवा दिसे, बरवा बरवा दिसे, बरवा बरवा दिसे, समागम याचा निमिष, समागम याचा निमिष, समागम याचा निमिष, मनवोनी दिवेसाठी, मनवोनी दिवेसाठी, समागम याचा निमिषी, समागम याचा निमिषी, समागम याचा निमिष, मनवोनी साठी, मनोनी देवेसाठी, या कृष्णाच्या संगतीत आम्ही लागलो ना. या कृष्णाच्या संगतीत चारा तर खूप बरवा आहे, खूप बरा आहे. बरं हा दिसायला सुद्धा कसा आहे? बरवा बरवा दिशे, दिसायलाही चांगला आहे. जसं पहिल्या चरणात बरवा बहु बरा बहु बरा हे चाऱ्याला 2दा विशेषण आलं, तसं इथं सुद्धा याच्या दिसण्याला बरवा बरवा दिशे हे 2 वेळा विशेषण आलं. त्याची संगती काय? अनेक ठिकाणी तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बरवा भो हरी, बरवा भो, बरवा हो हरी, बरवा हो, बरवा भो हरी, बरवा भो, हो बरवा हो हरी, बरवा हो,
काय अर्थानं बरवा दिशे बरवा दिशे. का बरं दोनदा बरवा बरवा? त्याचं 2 वाक्य सांगतो. काही लोक दिसायला बरे पण स्वभावाला भलते गच्चाळे. आमचे वैकुंठवासी गुले बाबा म्हणायचे, विठ्ठल बाबा गुले म्हणे बुवा काय काय लोकांचे कीर्तनच ऐका, त्यांच्या प्रायव्हेट बैठकीला बसू नये म्हणायचे. कीर्तनात वेगळं असतं आणि नंतर वेगळंच असतं. हो म्हणजे दिसायला बरा आहे पण स्वभावाला बरा नाही. पण हा जो परमात्मा आहे, कृष्ण आहे, हा दिसायला किती सुंदर आहे बाप. याच्या सौंदर्याचं काय वर्णन करावं? तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाशे. किंवा त्याचं वर्णन केलं कसा आहे तो? गले में वैजंती माला बजावे मुरली मधुर माला श्रवण में कुंडल जलधारा नंद के आनंद नंदधारा गगन सम अंग कांति धारी राधिका चमक रही आरी लतन में काढ़े वनमाली भ्रमर सी अलग कस्तूरी तिलक चंद्र सी झलक ललित छवि श्यामा प्यारी गिरिजर कृष्ण मुरारी आरती कुंज मुरारी गिरिजर कृष्ण मुरारी आरती कुंज मुरारी गिरिजर कृष्ण मुरारी. एवढा दिसायला चांगला आहे आणि स्वभावाला तर विचारूच नका. याचा स्वभाव एवढा गोड आहे. एक बोलू का? मित्र असावा तर कृष्णासारखा, भाऊ असावा तर कृष्णासारखा, बोलू अजून एकदा, पती असावा तर कृष्णासारखा. एवढंच नाही, मित्र असावा तर कृष्णासारखा नवल नाही, शत्रू असावा तर कृष्णासारखा, शत्रू सुद्धा कृष्णासारखा. मला आज काल्याचा प्रसंग असल्यामुळे मित्र सांगायचा आहे. कसा मित्र म्हणजे? एक छोटी श्रीला सांगतो ना, 8 तास घेतो आता है ना, 8 तास घ्यायची वेळ झाली. कसा मित्र? ऐका. एका गोपाळाला एका गोपीनं ताक दिलं. ए सुमंगल, ए सुमंगल, काय मम्मी आपलं काय आहे? ताक पी. आणि त्यानं ताकाचा गोट घेतला आणि ताक एवढं मधुर लागलं, एवढं सुंदर लागलं, त्याला कृष्णाची आठवण झाली. कोणाला? त्या सुमंगलाला. मंगल म्हणतो नुसता, त्या मंगलला आठवण झाली. त्यानं विचार केला एवढं सुंदर ताक आहे, हे कृष्णाला दिलं पाहिजे, हे कृष्णाकडे नेलं पाहिजे. पण करता काय? आई नेऊ देणार नाही. न्यावं कसं? त्या सुमंगलला अर्थात त्या मंगलला एक युक्ती सापडली. त्यानं प्यायचं तेवढं पेलं आणि जेवढं बसल तेवढं ताक तोंडात धरलं आणि निघाला. कृष्ण असा खेळत होता आणि त्या सुमंगलनं कृष्णाला आवाज दिला, ए कृष्णा इकडे. हे खरं आहे का? तोंडात काय आहे? ताक आहे. मग सदानंद गुरुजी म्हणायचे ना ना, सदानंद गुरुजीची कीर्तन ऐकले असतील. म्हणजे परिपूर्ण कीर्तनकार काय असतो, परिपूर्ण कीर्तनकार काय असतो याचं उदाहरण म्हणजे सदानंद गुरुजी. गाणं तेवढंच तयार, वाजवणं तेवढंच तयार, भाषा शैली तेवढी सुंदर, दृष्टांत कौशल्य तेवढं सुंदर. बऱ्याच लोकांकडे सगळं असतं पण समाजात वजनच पडत नाही, त्याला पर्सनॅलिटी म्हणतात. गुरुजीची पर्सनॅलिटी सुद्धा त्याच तोला मोलाची. मरेपर्यंत त्यांचा फेटा कधीची गडी इकडच्या तिकडं झाली नाही. गुरुजी काय म्हणायचे? बरं बोलणं एवढं सावकाश. हो, हे प्रमोद महाराज जगताप बऱ्यापैकी बोलतात बघा तसं. कीर्तनकार कसा असावा? त्याच्याकडे गाणं असावं, वक्तव्य असावं, दृष्टांत कौशल्य असावं. रोहिदास भाऊ पुढचं वाक्य लय महत्वाचं. कीर्तनकाराकडे अभिनय असावा, माकड चाळी नसावी. कीर्तनात अभिनय असावा, माकड चाळी नसावी. तुम्हाला माकड चाळी सांगून कशी असतात? बंद कर बरं 1 मिनिट. कीर्तनकाराकडे काय पाहिजे? अभिनय पाहिजे, माकड चाळी नाही. आता अभिनय कसा बघा. आता मंगलच्या तोंडात काय?
त्यानं कृष्णाला कसं खुनवलं पा आला कृष्ण. काय रे मंगल? ह्याला कळत नाही का? पण नाटकी भलता महाराज. ते काय ते तोंडानं बोल बर. मंगला राग आला. कोणाचा? कृष्णाचा पण आणि ताकाचा पण. कारण दोघं ऐकत नव्हते. ज्यांच्या लक्षात आलं त्यांना धन्यवाद. कृष्णही ऐकत नव्हता, तो तोंड उघडीन, आणि ताक ऐकत नव्हतं, ते गोटानं खाली चाललो होतं. महाराज मंगल पैलवान की आडाका शिकलेला होता. त्यानं पायाला पाया घातला, कृष्ण आडवा पाडला, नाक दाबलं आणि आपल्या तोंडातली ताकाची गुळणी कृष्णाच्या तोंडात टाकली. त्यानं प्रेमानं पिली. ह्याला म्हणतात स्वभाव. एवढा प्रेमळ स्वभाव. गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगली. मला वाटतं हा प्रयोग घरी गेल्यावर तुम्ही कराच. तोंडात ताक धरायचं, बापाजवळ जायचं. पप्पा पप्पा. बापानं जर ऐकलं नाही तर आडवं पडायचं, नाक दाबायचं, तोंडात गुळणे टाकायचे. बापानं मुस्काडात मारलं आणि माझं नाव घ्यायचं नाही. पण बरवा दिसायला सुंदर, स्वभावही सुंदर असा असल्यामुळे आम्ही जीवाची पर्वा न करता कृष्णाच्या पाठीमागे लागलो. मग एक जन्म का नाही, मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही, आणि पुढे सुद्धा घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. मला कंटाळा काय येत नाही त्याचं कारण सांगताना महाराज म्हणतात, पुढते तुका सोकला. तुकाराम महाराज म्हणे आम्ही याच्या संगतीत चारा खायला सोकलो आणि आम्ही गप्प न बसता आम्ही समाजाला सोकवलं. 38 वर्ष झाले तरी तुम्हाला काला घ्यावाच वाटतो. याचं कारण तुम्ही सोकले. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, माझ्या रुंदीचा अंदाज झाला पण उंचीचा आला नाही वाटत. विष्णू भाऊ ते म्हणे आज मला ज्यांनी उचललेलं आहे ते विष्णू भाऊ आहेत वाटत. एक काढा फोटो. हा देवादी देवा जगत्रय जीवा प्रियसी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्ण्य गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा. विठ्ठला
असतात ते फुलं. रात्रीच्या कीर्तनकाराची उरलेली हार असतात ती लुची ते टाकीत. माझ्या अंगावर एवढे फुलं, पण ते तुम्हाला फुलं टाकताना गोड वाटतात, पण त्या फुलातले किडे कोण्या सांधीला जाऊन गुदगुद करते ते आम्हाला माहिती. कीर्तनात खाजी तबी येत नाही, मोठी पंचायत आहे, काय सांगायचं तुम्हाला. पण मापात असं एक असं बस विठाला विठाला वसुदेव देवकीच्या पोटी भगवंताचा जन्म झाला. देव तिथे न थांबता वसुदेवाला सांगितलं मला गोकुळात नेऊन सोडा. भगवंतानं गोकुळात नेऊन सोडलं. तिथलची माया घेऊन आले. माया आणली, रडापडी चालू झाली. आणि गोकुळामध्ये मात्र गोकुळी आनंद प्रगटले सुख, निर्भर ते लोक घरोघरी. सगळ्या गोपिकांना आनंद झाला. सगळ्या गोपिका गाऊ लागल्या, नाचू लागल्या. भगवंताचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला. भगवंत आले अष्टमीला जन्माला. कुठं? मथुरेत. आणि गोकुळात जन्मोत्सव झाला नवमीला सकाळी. नवमीला दिवसभर जन्मोत्सव झाला. दशमीच्या दिवशी फार थकले होते सगळे उत्सव करून, सगळे आराम केला. आणि एकादशीच्या दिवशी नंद बाबा कर भरण्याकरता मथुरेला गेले. आणि तिथं एकादशीला दशमीला संध्याकाळीच एक मीटिंग बसली. आणि मीटिंग बसून निर्णय ठरला की आपल्या पंचक्रोशीत म्हणजे मथुरा मंडलामध्ये, मथुर मंडल जसं आपल्याकडे मंडळ असतात ना, तसं मथुरा मंडलामध्ये जेवढी लहान मुलं जन्माला आली तेवढी मारायची. आणि ते टेंडर भरलं पोतनानं, टक्केवारी ठरून ते बिल टेंडर पास झालं. आणि ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन ही पुतना लहान थोराची लेकरं मारत मारत नंद बाबा मथुरेत आहेत. द्वादशीला सकाळी ही कोण पुतना कुठं आली? नंदाच्या घरी आली. बरं येताना कशी आली? नामामने आली नंदाची आगर, स्वरूप सुंदरा देवांगना. ती म्हणजे अशा रूपात गेलं तुम्हाला कोणी एंट्री द्यायचं नाही. ती सरळ आधी ब्युटी पार्लर मध्ये गेली. तिला महिन्याला 1,500 भेटत होते. आधी कुठे गेली? ब्युटी पार्लर मध्ये गेली. ते राजेंद्र दासजीचे एक वाक्य आहे, म्हणजे जितने भी ब्यूटी पार्लर वाली है उतनी नरक में जाने वाली है. ह्या ब्युटी पार्लरला कुठे जातात का? ह्यांच्यामुळे लोक लय फसायला लागले. वो ब्यूटी पार्लर वाली क्या कर देती है? राजेंद्र दास जी म्हणतात, बुढ़िया को गुड़िया बना देती है. होती है बुढ़िया और बना देती है गुड़िया. महाराज आमच्या का मित्राच्या लग्नाला गेलो. बरं ते दिसायला डांबरेळ मेन का पडते का? आमच्या अनिल महाराजासारखं नव्हतं. उगा डांबरेळ मेन का पडत ते. आणि त्याला बायको एवढी सुंदर भेटली. म्हणलं वा नशीब काढलं भावड्या, छान बायको मिळाली. महिन्या 2 महिन्याने त्याच्या घरी गेलो तो भांडे घासत होती बाई. म्हणलं का रे? आईचं भांडे घासता घासता आयुष्य गेलं आणि बायको आली की बाई भांडे घासायला ठेवली काय? नाही म्हणले तीच बायकोच आहे. मला पण लग्नात वेगळी दिसत होती. ब्युटी पार्लर वारीची कृपा. अशी नटून तटून पुतना नंदाच्या वाड्यावर आली. आता तिनं काय काय दागिने घातले ऐकायचे का? दागिने ऐकायचे पण पाठ करायचं नाही. ते गाथ्यातलं नाही. नाना सांगू का? दागिने माझ्या मनावर नक्की ना? बर मग तिने दागिने काय काय घातले आहे का? दागिन्याची यादी आहे का? पण गाठ्यातलं नाही. दागिने पातळली घोडादार कशी कांटाव करले बघा ना सगळे. असं लय ऐका वाटत. पातळली घोडादार तोड शोभे पैंजनावर, चोळीली आली जर काट हातात सोन्याचे गुट, गळा घालून मोहन माळ बोरमाळ पुतळ्याची माळ, गळा घालून साकळी साकळी मध्ये नादाळी, बोट भरली बिलवर शिलवर आन भांग भरला मोत्यानं, नाकात नत सरजाची नती मध्ये लाल खडा, कानात शोभे जुबा पोतनेच्या नाकामध्ये महबूबा. कीर्तनाच्या बंद होत्यानं जागरण गोंधळाच्या तारखा चालू होत्या. अशी नटून तटून आली. ही कधी आली? द्वादशीला आली. द्वादशीला आली.
काय आहे? गुरुवर्य डोंगरेजी महाराजाचा भाव आहे इथं. डोंगरेजी महाराज काय म्हणतात, पुतना द्वादशीलाच का आली? कारण आपली इंद्रिय 11 आहेत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11 मन आहे. दशेंद्रिय मनोध्यक्षम, 10 इंद्रियाचा अध्यक्ष कोण आहे? मन आहे. असा 11 इंद्रिय. म्हणून तिने 11 इंद्रियाच्या पलीकडे जाऊन एक सोंगाचं रूप धारण केलं, म्हणून ती द्वादशीला आली. द्वादशीला आली आणि द्वादशीला नटून तटून आली. हो, नामा म्हणे आली नंदाची घरा, स्वरूप सुंदरा देवांगना. आल्याबरोबर ती म्हणली, यशोदे. ती म्हणली, कोण आहे? अगं मी. म्हण, कोण तुम्ही? अगं मी पुतना. बरोबर बाई, ओळखलं नाही मी. अगं मी तुझी बहीण. ती बाई, मला तर 2च बहिणी, एक टेपुड्याची इथं दिली आणि एक पावळाच्या इथं दिली. ही तिसरी कुठून आली? अगं मी तुझी बहीण. काय ग, लेकरू झालं, कळवलं नाही, काय नाही. सकाळी व्हॉट्सअप उघडलं तेव्हा ग्रुपवर कळालं, तेव्हा आले. कुठे ग लेकरू? आता बाई अशी असते, अनोळखी बाई जवळ लवकर लेकरू देत नाही. यशोदा टाळण्याकरता म्हटली, बाई हा लेकरू झोपलं. भगवान कृष्ण म्हणले, भवानीचं गिराईक. दारात भवानी आली, आपलं पुतना आली आणि आई आडवं काय येते? भगवंतानं भोंगा पसरला. जो भगवंतानं भोंगा पसरला, ही सरळ गेली, घेतलं, पदराखाली टाकलं आणि दूध पाजायला सुरुवात केली. भगवंतानं डोळे झाकले. काय झाकले? याचे खूप कारण हनुमानजी पोतदाराने दिले. ते सार्थ भागवत आहे ना, त्याच्यात दिलेले अनेक. पुन्हा भक्ती रसामृत सिंधू नावाचा ग्रंथ आहे हरिसुरीजीचा. हा आउट ऑफ प्रिंट आहे. आउट ऑफ प्रिंट आहे. महाराज सगळ्या भारतामध्ये सगळ्या विद्वानाचा आवडता ग्रंथ आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो, तो ग्रंथ महाराष्ट्रातल्या नाशिकच्या हरिसुरीजी नावाच्या विद्वानाने लिहिलाय. फक्त दशमस्कंदाच्या पूर्वार्धावर. आणि एका लिहिलेचे अनेक त्याच्यात काय आहेत? भाव आहेत. त्याच्यात 2-4 भावछटा सांगतो, पुढे जातो. भगवंतानं काय झाकले? डोळे झाकले. का झाकले? त्याची कारण आहे का? आता काय काय मुळात हिचं मी स्तनपान करणार आहे, म्हणजे ही माझी आई होणार. स्तनपान कोणाचं केलं जातं? आईचं. म्हणजे माझ्या आईचा दर्जा हिला भेटणार आहे. मग हिचं असं कोणतं पुण्य आहे म्हणून ही माझी आई व्हायला लागली? ह्याचं निरीक्षण करण्याकरता डोळे झाकले. मग लक्षात आलं, ही आदल्या जन्मीतली राजा बळीची बहीण आहे. आता नाव आठवे ना मला, वाचलं होतं पण तुमच्या आशीर्वादाने विसरलं. रत्नमाला. रत्नमाला तिची बहीण आहे. कोणाची? बळीची बहीण आहे. जेव्हा भगवान वामन रूपात बळीच्या दारात आली तर ती कुमारिका होती. रत्नप्रभा काय होती? कुमारिका होती. आणि जेव्हा तिनं वामन रूपातलं ते गोंडस रूप पाहिलं, कुमारिका असून तिला पाना फुटला. इतकं प्रेम निर्माण झालं कोणाविषयी? त्या रूपाविषयी. वामन भगवान म्हणले, तथास्तु, तुला मला दूध पाजायची इच्छा आहे ना, पूर्ण होईल. जेव्हा उद्भव वामन प्रांशु, देवानं विराट त्रिविक्रम रूप धारण केलं आणि बळीला जेव्हा पातळात घालायला लागली, तेव्हा ती रत्नप्रभा चिडली. म्हणली, असं जर पोरग मला झालं असतं ना, विष पाजून मारलं असतं. भगवान म्हणले, तथास्तु, तुझं दूधही पे आणि तुझं विषयी पे, आणि शेवटी तुझे प्राण सुद्धा घेईन. तो प्राणही सकट पियाला पुतनेशी, ज्ञानोपराय म्हणतात. मग आता देवाला काय काय प्यायचंय? विष. अजून काय प्यायचंय? दूध. आणि तिसरं काय प्यायचंय? प्राण प्यायचे, दूध प्यायचंय आणि विष प्यायचंय. पण भगवंतानं डोळे झाकून विचार केला, आधी काय प्याव? प्यायचं तर 3 आहेत, विष, दूध आणि प्राण. पण आधी काय पिऊ? क्रम लावला पाहिजे ना. भगवान म्हणले, आधी प्राण पिऊ. विकल्प 1, काय पिऊ? प्राण पिऊ. नको म्हणले प्राण. का? मी जर प्राण पिलो आणि मग जर दूध पिलो, उद्या लोक म्हणतील मेलेल्या माईचं दूध प्यायला येऊ. लोक काय म्हणतील? मेलेल्या माईचं दूध प्यायलाय. हे म्हणले, नको, प्राण नको. म्हणजे आधी दूध पिऊ आणि मग प्राण पिऊ. नाही. लोक काय म्हणतील? सख्या माईचा झाला नाही तर आपला काय होईल? जिचं दूध पिला तिचा जीव घेतला. लोक म्हणतील ना, मग जो सख्या माईचा झाला नाही तो आपला
काय होईल? लोक असं बोलते, नको म्हणले. मग काय प्यायचं? लक्ष देऊन ऐका, देवानं क्रम काय ठेवला. कृष्णानं पुतणीला घाबरवलं. भगवंतानं क्रम काय ठेवला? लक्ष देऊन ऐका क्रम. ते म्हणे आधी विष पिऊ, मग दूध पिऊ, आणि मग प्राणाचं पाहू. पाहू हा भाव आहे का? आधी विष पिलं म्हणजे तिच्या हृदयातली सगळी आसक्ती काढून घेतली. दूध पिलं म्हणजे तिला प्रेम दिलं. विष पिलं म्हणजे अनिष्टाची निवृत्ती केली. तिला दूध दिलं म्हणजे इष्टाची प्राप्ती केली. आणि जेव्हा परमात्म्याचं प्रेम मिळतं ना, तेव्हा प्राण घ्यावे लागत नाही. भक्तच म्हणतो, तो का म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. पण देवाने आधी विष पिलं, नंतर तिला प्रेम पिऊन म्हणजे दूध पिलं, नंतर पुतण्याचे प्राण नाही घेतले देवानं. तीच म्हणली मुंचता मुंचता, मला मोकळं करा, मला मोकळं करा, या द्या ठेवू नका. तिनं दिले म्हणून घेतले. कृष्णानं पुतना मारली नाही. भागवत उघडा, ते तर पुतना वध शब्द नाही, पुतना उद्धार शब्द आहे. पुतनेचा वध नाही केला देवाने, पुतनेचा काय केला? उद्धार केला. देव कोणाचा जीव घ्यायला मोकळा नाही. सांगण्याचं तात्पर्य, अशी पुतना मारली. पुढे भगवान हळूहळू लहानाचे मोठे झाले. उमरा चालताना टेका धरू लागले. छोट्या छोट्या गोपाळाची संघटना केली आणि गोपाळांना विचारलं, का रे गोपाळांनो, गोकुळात तेवढं दैदूत तुपलोनी असताना तुमची तब्येत एवढी खराब काय झाली? म्हणे काय करावं देवा, दूध जात डेअरीला, चटणी भाकर नेरीला, तब्येत कशी व्हायची? म्हणले दूध भाकर खात जा, दूध तूप खात जा. म्हणे काय करा, आमच्या हातात नसतं, ते आईच्या ताब्यात आहे. आईला मागायचा. म्हणे आई देत नाही, आई देत नाही. भगवान म्हणले असं जमणार नाही. मग आजपासून चोऱ्या करून खायचं. गोपाळ म्हणले आम्हाला चोऱ्या येत नाहीत. भगवान म्हणले मी आहे ना शिकवायला. आता तुम्ही गोपाळ सगळे आहे माझे. तुम्ही कोण? तुम्ही कोण? मोठ्याने बोला ना. तुम्ही कोण? आणि मी तुमचा कान्हा. शोभत नाही हो म्हणा. ऐका ना, मी गोपकृष्ण शोभत नाही, हे लय गोपाळ शोभत आहेत का? कवळे झर गोपाळ. चला, तुम्ही मला शोभत नाही, मी तुम्हाला शोभत नाही. तेरी चूप मेरी चूप, सगळा मामला गुपचूप. अजून एक म्हण आहे आमच्याकडं, तुम्ही तशा आम्ही ना आता गप बसा मामी. ही म्हण आहे का तुमच्याकडे? आहे. पण त्या मनीची कथा माहिती का तुम्हाला? गोष्ट माहिती घ्यायची नाही? सांगू का? त्याची फी वेगळी, या फी मध्ये बसत नाही. ते सांगा, काय हरकत नाही. ते काय झालं म्हणे, हे बाबा महाराज इंगळे, आपले वैकुंठवासी बाबा महाराज इंगळे, त्या मुनीच्या कथा लय भारी भारी सांगायची. तुम्ही तशा आम्ही, आणि आता गप्प बसा मामी. ह्याची कथा काय, मुंबईत राहणारी भाची गावाकडे आली. तिला मुंबईत काही चांगलं दूध भेटत नाही. गावाकडे असं प्युअर म्हशीचं तापवलेलं साय आलेलं दूध असायचं. आणि मामी जी होती तिची, ती बी सासूरवाशीन होती, कारण ह्या मुलीची आजी भलती खडूस होती. एक दिवशी म्हातारी गेली बाहेर, म्हणून सुनानं काय विचार केला, बाई म्हातारी जोपर्यंत बाहेर गेली तोपर्यंत पिऊ दूध तरी. जुन्या काळात सुनाला पोटभर देत नव्हत्या सासवा, देत नव्हत्या. मग काहीतरी चोरून पोट भरायचं. तिनं काय विचार केला, दूध पिऊ, आणि मांजरीनं पिलं म्हणून सांगू. बरं, चमचेन कपन बशा नव्हत्या त्यावर, पितळी. तिनं पितळीत काय ओतलं, निम्मी साय आणि दूध पितळी भर ओतलं. पण बाहेर बसाव कधी येईल सांगता येत नाही. मग ते घरात अंधाऱ्या खोलीत गेली दूध प्यायला. तेवढ्यात भाची आली, मामी मामी मामी. आता मामीला प्रश्न पडला, बोलावतो बोबाट, दूध उरकलं नाही का, दूध गरम आहे. ती गप्पा तशीच बसली. आणि भाचीनं विचार केला, आता घरात कोणी नाही, आपण बी डाव साधा. मग तिनं राहिलेली साय आणि दूध परतीत घेतलं आणि ती अंधाऱ्या खोलीत प्यायला गेली. कुठं? जिथं मामी होती तिथं. मामीच्या हातात पितळी आणि भाचीच्या हातात पितळी. मामीनं बी चोरूनच घेतलेलं, भाचीनं चोरूनच घेतलेले. ती म्हणली मामी, ती म्हणली संगे, नाव बरे का बदलायचे, संगे. ती म्हणली मामी तुम्ही तशा आम्ही. आणि आता गप बसा मामी,
तुम्ही बी प्यान मला बी पिऊ द्या, ही म्हणीचा अर्थ. सांगू का? सांगितली बरं. हा, ते लक्षात ठेवा. गोपाळ तसं तुम्ही तसे आम्ही ना आता गोपासा. भगवंतानं चोरीचे नियम सांगितले. गोपाळांनो हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, घर पाहुणी एकांताचे, नवविधान नवनीताचे. बाबा चोरीला जाताना हळूहळू चालायचं असतं, कोणी कोणाशी बोलायचं नसतं, एकांतातलं घर पाहायचं असतं, ज्या घरात माल आहे त्याच घरात जायचं असतं. असे गोपाळ तयार केले आणि गोकुळात चोऱ्या चालू केल्या. गवळणी एवढ्या त्रस्त झाल्या आणि यशोदेला गाराने सांगू लागल्या. हो, काय म्हणू लागल्या? काय सांगावं यशोदे? परवा आला मुच्या घरा, परवा आला मुच्या घरा, परवा आला तुझ्या घरा, परवा आला तुझ्या घरा. दारी निजला होता म्हातारा, दारी निजला होता म्हातारा, दारी निजला होता म्हातारा, दारी निजला होता म्हातारा. घेऊन ताकाचा डेरा सायरा, घेऊन ताकाचा डेरा. घेऊन ताकाचा डेरा सायरा, वडिलांच्या वाडी. दिवशी आला म्हातारं जुन्यातलं म्हणून टिकलं, नाहीतर आज घरानं सांगायला नाही मी आज दहाव्याची पत्रिका घेऊन आली असते. दुसरी मुली तिचं काहीच नाही, माझं आहे म्हणे. काय आम्ही असता माझं घरी, रात्र झाली 2 प्रहरी, मी असता पती शेजारी, अवचित तुझा हरी आला. काय केलं ग? आमच्या दोघांच्या मधात मंगूस सोडलं. तिसरी मुली तिचं काहीच नाही, माझं ऐक म्हणली. काय? एक तर म्हणली माझ्या पोरीला मंगळ, चोरीक जुळता जुळाना, पण मधला टाक्याला हुशार निघाला. मधलेले हुशार असतील बरं महाराज. मंगळीला मंगळ्या शोधून आणतात, कुठं भेटतो आणि कसा भेटतो काय माहिती. मंगळीला मंगळ्या, लंगडीला लंगडा, डुचकीला डुचका, मास्तरनीला मास्तर, डॉक्टरनीला डॉक्टर, नर्सला. मी म्हणलं नर्सला चोपदार म्हणते, नरसाळू काय हो? बऱ्याच कीर्तनाला साथ केलेली दिसती. आणि मग माझ्या पुरीनं रांगोळ काढली आणि तुझ्या ग कृष्णाने त्याच्यावर लग्न केली. पण यशोदा म्हणते माझं पोरग तसं नाही. माझं पोरग कसं? आमचे अमृत महाराज नरखेडकरांचे चाल आहे बरं. हे मला बोल सांगता येत नाही, ते धागी काहीतरी असते ना, तसलं वाजल्यावर गोड लागते म्हणे. हे चाल असं मी ऐकू नये, मला कळत नाही. असं वाजू मला, हे म्हणे वाजून दाखवा. तो कुठं? मी कधीच पकवायच्याला ताल सांगत नाही, ठेके सांगत नाही. ते जर मला वाजून दाखव तर करता काय? पण त्याच्या पुढचं उत्तर आहे माझ्याकडे. एक महाराज आहे, ते म्हणे गज झंपा ताल कसा असतो. गज झंपा एक पकवायच्या मध्ये दाखवा वाजून. महाराज त्याच्या पुढचे, तू हेच केलं का? खाऊ नको असे बोलता येतं आम्हाला, सांगून ठेवलं. हातचा एक रिकामा राहावा लागतो. आता ऐका यशोदा काय म्हणते. सावळा गची मना माझा, सावळा गची मना तुम्ही मोठ्या ढाल गजागे, गोकुळ
तुम्ही ज्येष्ठ मंडळी, तुम्ही जबाबदार मंडळी आहेत. आता झाले महाराज, आरडणं म्हणजे गाणं आणि बडवणं म्हणजे वाजवणं. जो जेवढा बडवील, काय तयार आहे, काय मृदंग आहे, जावाय कर ना, जावाय कर. महाराज मृदंग ही कला आहे. आणि कला कशाला म्हणतात? जी आनंद देते ती, डोकं उठवते ते नाही. राम महाराज तुम्ही मृदंगाचार्य आहेत, फार जबाबदार आहेत. तुम्ही रोहिदास भाऊ तुम्ही बी वाजवता, मी जाणू नये, पण आता बरेच लोक चाल संपल्यावर यायला लागले. तुम्ही आता गायक बी आहेत आणि सुंदर कीर्तनकार बी आहेत. आता निरीक्षण करता ना, मी म्हणलं का तुम्ही एवढे भजनानंदीन उशिरा काय येता? महाराज त्या पकवाजाचा आवाज ऐकून बीपी वाढतो म्हणले. त्यात गोडवा पाहिजे आणि कला, कलेच्या पद्धत. महाराज चक्रधार बी वाचिले पाहिजे. अजून काय काय असतात, काय काय असते ते रेले सगळं. बरं यांच्या बायका ऐकत नाहीत, आम्ही ऐकतो ना. राग कोणताही असो, चक्रधार ते गमपदानी काय गमधनीसा गमधनीसा गमधनीसा, राग कोणताही असो पाहिजे. ती कला आहे, त्याचा मी सदैव आदर करतो. पण तिनं डोकं नाही उठवलं पाहिजे. हा महाराज असं आहे. आता सहज सांगतो, जेव्हा चाल असते ना संगीतात, एक अस्थायी असते आणि एक अंतरा असतो. अस्थायीची लय ठरलेली आहे आणि अंतर्याची लय ठरलेली आहे. मग जेव्हा तुम्हाला सरपट्ट्या, ते रेले, चक्रधार, मुखडे वाजवायचे, तेव्हा अस्थायीत नाही वाजवायचे. ते कुठं वाजवायचे? अंतर्यात वाजवायचे. ते बी गायकाचा षडजापर्यंत विस्तार झालाय. आता तो तानावर येणार आहे, तेव्हा त्याचा खर्चच चालू. हा वाटच बघतो, घुसायची काय बघतो वाट. आणि एवढी जरी सांद मिळाली, पुन्हा संधी भेटू न भेटू, त्याला जेवढे रेले येते, जेवढे ठेक्याची वर्जन येते, जेवढे मुखडे, जेवढे ते काय, ते सगळं सगळं वाजून वाकळा होतो. माफ करा बरं. रामकृष्ण हरी. काय सांगत होतो काय माहित नाही. हा आरडणं म्हणजे गाणं नाही, हे गंभीर गाणं जुन्यातलं. आणि मग यशोदा म्हणते माझं पोरग तसं नाही, पण गवळणी तर त्रस्त आहेत. यशोदा म्हणते यायचं तर मुद्देमालासह या. हा मुद्देमालासह सापडत नाही. भगवान म्हणले आता मैयाला प्रचिती दाखवावं लागेल, पुढे इभोवत करणे आहे. एक दिवशी भगवंतानं घरात खोडी केली. काय केली? यशोदा सकाळी उठलेली आहे, मंथन चालू आहे. धुमाचा आवाज वाढवा. हा अनिल महाराज. थोडा बेस वाढवायचा. थोडा कडकच वाटायला लागलाय. आणि भगवान यशोदा सकाळी उठलेली आहे आणि मंथन चालू आहे आणि तिच्या कृष्णाच्या कानावर डेऱ्याचा आवाज येतोय. आता मी म्हणतो त्या ह्याच्यात, घुम घुम करीती, घुम 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 करीती, घुम घुम करीती, घुम 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 करीती, घुम 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 करीती, घुम घुम करते डेरे घुमती, घुम घुम करते डेरे घुमती, आनंदला गवळणी गवळणी चंदे चंदे डोलते, आनंदला गवळणी गवळणी चंदे चंदे डोलते, घुम घुम करते, घुम 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 करते, घुम 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 करते, घुम घुम करते डेरे घुमते, घुमते आनंदला गवळणी गवळणी चंदे चंदे डोलते, आनंदला गवळणी गवळणी चंदे चंदे डोलते. असा कृष्णाच्या कानावर घुम 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 असा आवाज आला. कृष्ण जागा झाला. आवाजाच्या दिशेने गेला. डेऱ्यातून आवाज येताना पाहिला. त्यानं रवी दोर पकडला.
यशोदा म्हणते कृष्णाला, कृष्णा मला मंथन करू दे, बाजूला हो, काय पाहिजे तुला? आधी खेळणे दिले, मग लोण्याचा गोळा दिला, आता खेळणे कोणते कोणते दिले ते ऐकावे लागतील. गौरा विटी दांडू, संगीत गोट्या वेगळा चेंडू, देते खेळा, देते खेळा. अरे तू काय बासा कर लोणी माझी आवाज, अरे तू काय बासा कर लोणी माझी छत्री भवरा नको नको, संगीत गोट्या नको नको, वेगळा चेंडू नको नको. मग कृष्णा काय देऊ तुला? येते खेळा. नको खेळायला काय नको, मग तुला लोण्याचा गोळा देऊ का? लोण्याचा गोळाही नको. कृष्ण काय केला रे सोडेना. मग काय असतं, जेव्हा लेकरू खेळणे देऊन खाऊ देऊन गप्प बसत नाही, तेव्हा आई त्याला भीती घालते. इकडं बघ तो बाबुल बुवा आला, इकडं बघ तो बाबुल बुवा आला. मग बाबुल बुवाची भीती घातली. पहिला बागुल तो ऐसा, पहिला बागुल तो पहिला बागुल तो ऐसा, पहिला बागुल तो ऐसा. त्याचे नाव म्हणते मासा, त्याचे नाव म्हणते मासा, त्याचे नाव म्हणते माझा, त्याचे नाव म्हणते माझा. शंका सुरवतीला कैसा, शंका सुरवतीला शंका सुरवतीला कैसा, शंका सुरवतीला कैसा. वेदचारी आणिले, वेदचारी आजिले, वेदचारी आणिले. हो वेदचारी आजिले. नारायण उगला नाही तर सांगेल त्या बाबा, नारायण उगला नाही तर सांगेल त्या बाबा. कृष्णा राहे रे उगले नाही तर सांगेल त्या बाबूला. कृष्णा राहे रे उगले नाही तर सांगेल त्या बाबूला. उसळणाशी उशिरा झाला, उशिरा झाला, उसळणाशी उशिरा झाला. उसळणाशी उशिरा झाला. रवी जोड गोविंद, रवी सोन गोविंद, रवी जोड गोविंद. रवी सोन गोविंद. कृष्णा राय उगला सांगेल त्या बाबूला, कृष्णा राय उगला नाही तर सांगेल त्या बाबूला. कृष्णा राहे रे उगला नाही तर सांगेल त्या बाबूला. कृष्णा राहे रे उगला नाही तर सांगेल त्या बाबूला. त्या बाबुलालाही बेईना. मग यशोदा म्हणली कृष्णा तुला नेमकं पाहिजे काय? आता कृष्णानं काय मागितलं ते पहा. मी म्हणल्याशिवाय उत्तर नाही द्यायचीच नाही, किती आवर्तन हो. आपल्याकडे काय काय चाली आहेत ना, ही स्वराला गोड आहे आणि काय काय चाली तालाला गोड आहे. स्वर त्याचे गोड नाही, पण तालाला असं वजन येतं आणि त्यानं गोडवा निर्माण होतो. हो. अशा काही चाली आहेत आपल्याकडं. तुम्हाला एक ताल प्रधान चाल सांगतो. सम धरायचे तुम्ही, दाखवू का धरताल? ही चाल अशी किती तयार पकवायची असू द्या, ह्याला चाल माहित असल्याशिवाय समज कळत नाही. ते बंद करा बरं, एक मिनिट आता. हा, हा झालं बरं. एवढं सुख हे बंद केलं, हा कमाल आहे. तो का म्हणे माझे, तो का म्हणे माझे, तो का म्हणे माझे, त्याचे सर्व सुख. तो का म्हणे माझे, तो का म्हणे माझे, तो का म्हणे माझे, त्याचे सर्व सुख, त्याचे सर्व सुख. तो का म्हणे माझे, तो का म्हणे माझे,
मालाला प्रधान आहे. ऐका, कृष्णानं काय मागितलं पहा. आता देवाने आम्हाला आवाज कमी दिला, त्याला करावं काय. आम्हाला देवाने आवाज देताना भलती कृपांता दाखवली आणि नको तिथं मोकार उदार झाला बघा. देवाला काय काय गोष्टी कळत नाही, त्याला काय करावं आता. अशी काही मंडळी आहेत महाराज संप्रदाय, शेरजाचा शेरजे सहजच ऐकतो ना मी युट्यूबला. हो, ह्यांचा आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग, पेशंट कुठं स्पीड ब्रेकर नाही. आणि आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे. करता काय आता, देवानं कोणाला काय दिलं काय दिलं. तुम्हाला आवाज दिला पण हे दिलंय का. आता ऐका, कृष्णानं काय मागितलं. सोडी काना रवी दोर सोडी म्हणतील्या देते. सोडी काना रवी दोर सोडी म्हणतील्या देते. आई मजते दे बया मजते दे. आई मजते दे ते दे ते दे तेरा घुम घुमते. आई मजते दे ते दे ते दे ते दे तेरा घुम घुमते. आई मजते यशोदेनं झिडकारलं. कृष्ण रडायला लागला. घरातले डेरे फोडले. यशोदेच्या लक्षात आलं पोरग खोडकर झाले. आता शिक पोरांच्या माईचे घराने यायला लागले. हे लय दिवस गावात ठेवलेलं कुठाने करेल. कृष्णा उद्यापासून वनात जायचं काय हरकत नाही म्हणले. कुठे जाऊन आपल्याला कार्यच करायचं, फक्त आपले गोपाळ सोबत पाहिजे. मग भगवंताने गोपाळाला आवाज दिला. तुम्ही कोण आहेत माझे. आता मी ज्या स्वरात आवाज देईल त्या स्वरात हो म्हणायचं तुम्ही. हा, कृष्णानं गोपाळाला आवाज दिला. गोपाळानो हो, गोपाळानो हो, गोपाळानो गोपाळानो तुम्ही गाया घेऊन खेळून गोपाळ दमले. खांदी बार पोटे बुक काय खेळायचे सुख. 11 म्हणले तुम्ही 11:30 वाजवले. हो आता काय नाही. तो का म्हणे आता खेळ मोडावा परता. सगळ्यांच्या शेदोऱ्या एका जागी केल्या. हे एकतेचं प्रतीक आहे. वारकरी संप्रदाय एका भागाचा नाही, वारकरी संप्रदाय एका जातीचा नाही, वारकरी संप्रदाय एका पक्षाचा नाही. सगळे भाग आमचे, सगळे पक्ष आमचे आणि सगळ्या जाती आमच्या. ऐकलं का.
आम्ही जात पाहत नाही, आम्ही संस्कार पाहतो. ब्राह्मण असेल आणि अभक्त असेल तर तुकाराम महाराज म्हणतात, अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड आणि काय त्याशी रांड प्रसवली. आणि चांभार असेल पण हरिभक्त असेल तर वैष्णव चांभार धन्य त्याची माता आणि तारी उभा येतात दोन्ही कोळे. म्हणून अभक्त ब्राह्मणाच्या घरी पाणी पित नाहीत आम्ही. आणि मग महार असो चांभार असो, तो जर वारकरी असेल तर आमची जेवणाची तयारी येते. कारण का, आम्ही संस्कार पाहतो, आम्ही आहार आचार आणि विचार पाहतो. याचं द्योतक म्हणजे हा काल आहे. सगळ्यांच्या शिदूर एका जागी केल्या, सगळे गोपाळ कमळाच्या आकारानं बसवले. कृपा करून याला राजकीय स्पर्श देऊ नका. हा, आता भागवतातच कमळाच्या आकाराने मी काय करू त्याला. पुन्हा हे लोक म्हणते ते महाराज लोक म्हणजे बीजेपीची आघाडी, काय करावं आता. त्या दौंडला कीर्तन करत होतो, अनेक राष्ट्रवादीचे होते तिथं पुढारी. म्हणलं सगळे गोपाळ कमळाच्या आकाराने बसवले. कीर्तन झाल्यावर म्हटले महाराज लोक सुद्धा बीजेपीचा प्रचार प्रसार करतात. तेव्हा राष्ट्रवादी एकच होती, बुद्रुक आणि खुद्रुक झालेलं नव्हतं. एकच होते. त्यांनी महाराज सगळे गोपाळ कमळाच्या आकाराने बसवले. घडी सारखे बसले तर काय काटे टोचत येत काय. मी आता नाही बाबा, आमचा उद्देश पक्ष नाहीच आहे. आता भागवतातच वर्णन आहे, त्याला मी काय करू. सगळे गोपाळ कसे बसवले, जाऊ द्या, फुलासारखे बसवले. पुन्हा तृणमूलकडे नेतात, मला बोलता ताप आहे म्हणाव तरी काय असा प्रश्न आहे. असे चौफेर बसवले. सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं. सगळ्यांनी इकडे पहा. सगळ्यांच्या मुखावर नर्म हास्य निर्माण केलं. थोडा हसा, हसा राव. ओ बाबा तुम्ही दोघच राहिले बरं, अख्खा मंडप फासलाय आता. हसा जरा. हा, ते बी हसले. आता टार्गेट पूर्ण झालं. सगळ्यांच्या मुखावर नर्म हास्य निर्माण केलं आणि परमात्म्याने सगळ्याला गोपाळ खाला वाटला. त्याचं वर्णन भगवान शुकदेव करतात. बिभ्रद्वेनुम जठर पटोयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पानो मसृण कवलम तत्फलानि अंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन् नर्म भेस्वैः स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ भोग बाल केली. गोपाल कृष्ण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. सेवेचा भाग संपलेला आहे. आदरणीय नानांनी मोठ्या परिश्रमाने 38 वर्षापूर्वी या भक्ती उत्सवाचं आयोजन केलं आणि बघता बघता त्रितपपूर्ती पार करून पुढचे 2 वर्ष आज आम्ही पूर्ण करतो आहोत. आणि या 38व्या वर्षातही सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. तरी उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो. अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर माझ्या गुरुच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. पुन्हा एकदा सर्व टाळकरी गुणीजन यांच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करून एकदा तुकोबारायचं भजन करा. उद्या चोकोबारायचा समाधी सोहळा आहे, त्याच्या पूर्वसंध्येला चोकोबारायच्या चरणी सेवा समर्पित करतो. आणि परवा मुक्ताबाईचा समाधी सोहळा झाला. आणि चोकोबारायचं कसं आहे, वैशाख वद्य पंचमी सुदिन आणि चोखा ठेवी प्राणतेची दिनी. मंगळवेड्याला गावकूस बांधायला गेले, 4 महिने गावकूस बांधला आणि वैशाख वद्य पंचमीला गावकूस उलटला आणि त्याच्या खाली तयाखाली बहुत मार चुर झाले आणि चोख्याने अर्पिले प्राण तेथे. चोखोबारानं पंचमीला काय केले, प्राण समर्पित केले. पण देवाला राहावे ना. चोखा माझा जीव चोखा माझा भाव कुळधर्म देव चोखा माझा नामा जा बरं. माझ्या चोख्याचा समाधी सोहळा झाला पाहिजे. आणि मग म्हणे काय, माझ्या चोख्याच्या आस्ती आण. पण नामा म्हणे देवा ओळखाव्या त्या कैशा. कशा ओळखायच्या त्या, काय नाही म्हणले, ज्याच्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी ज्यामध्ये असे ते पहा. चोखोबाराच्या आस्ती आणण्याकरता नामदेवराय मंगळवेढ्याला गेले. सगळे ढिगार बाजूला करून हाड कानाला लावून ज्याच्यात विठ्ठल विठ्ठल आवाज येतो असे आपल्या ओटीमध्ये घेतले आणि ते वाट पाहत होते, कधी माझा नामा येतो, कधी माझा नामा येतो, कधी माझ्या चोख्याच्या आस्ती घेऊन येतो. देव पार विष्णू पदावर जाऊन, एवढंच नाही गोपाळपुऱ्यावर जाऊन लांबून वाट पाहतो. तेवढ्यात नामदेवराय दिसले. देव नाचायला लागले. आल्याबरोबर सांगितलं, माझ्या चोख्याचे आडे कुठे आहेत, माझ्या चोख्याच्या आस्ती कुठे आहेत. देवा पदरात आहेत, कुठे देऊ. लगेच आपला पितांबर पुढे केला आणि त्याच्या चोखोबाराच्या आस्ती टाकल्या. बरोबर देवाच्या अंचळी उठीला गजर आणि विठ्ठल नामी अंबर गरजत असे. मोठ्याने विठ्ठल नामाचा घोष कोणी केला, त्या आस्तीनं केला. पंढरपुरातल्या वारकऱ्याच्या कानावर आलं, अरे चोखोबाराय
आले सगळे वारकरी दिंड्या घेऊन आले आणि गोपाळपुऱ्यापासून तर पंढरपुरामध्ये चोखोबाऱ्याच्या आस्तीची मिरवणूक झाली. नंतर दशमी प्रस्थानाचा समयो, एकादशी जागरण महोत्सव, द्वादशी जागरण उत्सव आणि दशमी प्रस्थानाचा समयो, एकादशी जागरण उत्सव, द्वादशी क्षीरापती महोत्सव सगळा केला. आणि मग त्रयोदशीला म्हणजे उद्या सकाळी चोखोबाऱ्याच्या समाधी सोहळ्याचा दिव्य सोहळा पंढरपुरात देवानं केला. हे ध्यानात ठेवा. उद्या चोखोबाऱ्याचा समाधी सोहळा आणि परवाच्या दिवशी दशमीला कडाडली वीज निरंजनी जेव्हा आणि मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. असा समाधी सोहळा परवा झाला. उद्या एक सोहळा आहे, मला वाटतं सुरुवात पंचमीला आहे आपली, म्हणजे चोखोबाऱ्याच्या निर्याणाच्या दिवशी हा उत्सव चालू झालेला आहे. मला तर असं वाटतं ना बघा जमलं तर एकच दिवसाचा वाढल, पण पंचमीला चालू करत जा आणि त्रयोदशीला संपवत जा. समाधी सोहळ्याला एक दिवस कमी आला तर बरोबर होईल, बरोबर आला तर एखादा दिवस वाढल. आणि एक दिवस जर जास्त चिव लागला आणि होईनच गेलं तर पंचमीला फक्त भजन करायचं, सप्तषष्टीला चालू करायचा. आणि दुसरा संकेत असा आहे आपल्याकडे, हे तुमच्या सगळ्या नाशिक पट्ट्यात एक सवय महाराज, द्वादशीच्या काल्याची आता पूर्वीच्या महात्म्याने ते चालू केलंय, मी त्यांना विरोध करणार नाही. पण आपल्या पंढरीच्या वारकऱ्याची परंपरा आहे, द्वादशीला काला नाही, काला त्रयोदशीला. तुम्ही पैठण घ्या, तुम्ही आळंदी घ्या, त्र्यंबक घ्या, मुक्ताई घ्या, कोणत्याही संतांच्या समाधी ठिकाणी जा आणि मला द्वादशीचा काला दाखवा. द्वादशीचा काला नाही म्हणजे चोखोबाऱ्याचं निर्याणही सापडल, हेही होईल. हे असंच करा असं म्हणत नाही, कारण तुमची 37 वर्षाची परंपरा आहे, 38 वर्षाची. पण मंडळाने विचार करून हा जर बदल करता आला तर अजून चांगलं होईल. चोखोबाऱ्याचा समाधी सोहळाही संपन्न होईल आणि एक वारकरी नियमानं आपल्याला एक तर पंचमी ते त्रयोदशी करा किंवा षष्ठी ते त्रयोदशी करा, म्हणजे दोन्ही समाधी सोहळे आपल्याला काय करता येतील, उपभोगता येतील. अशी आज्ञा तर मुळीच नाही, सूचनाही नाही. ही विनंती वजा एक अर्ज तुमच्या समोर ठेवतो, त्याचा विचार आपण करा अशी अपेक्षा ठेवून एकदा तुकोबाऱ्याचं भजन करू. सेवा समाप्त. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. शिंके लांबविले दुरी तुम्ही वारे दोन्हीकडे मुख पसरून तुम्ही वारे दोन्हीकडे मुख पसरून तुम्ही वारे दोन्हीकडे मुख पसरून कंठी धरिला काला वाटू एका वैष्णविका संभ्रम हा काला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रम काला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रम करा क्षमा अपराध महाराज तुम्ही करा क्षमा अपराध महाराज तुम्ही हो करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम झाले समाधान तुमचे धरिले चरण आता उठावेसे मनाई. सुरवाडी कपानी ते सापडले केले आता उठावेसे मनाई. कामाने भोग केला निवारी लागला आता उठावेसे मनाई. रोडी आला ते चक्रपाणी ओवाळते तुम्ही बाळा आजी पुरले नवस तुका वाही टाळी होता सन्निधाचा बळी प्रेम सप्रेम आरती गोविंदा ते ओवाळते धन्य धन्य ते लोचन नित्य करती आवलोचन बाळा प्रौढ आणि
सळ विटेवरी उभा माते रुक्माईची पुंडलिकाचे भेट परब्रह्मा वायु देवा उद्धरी जय देव जय पांडुरंगा माय वल्लभ राईच्या वल्लभ माले राजे तुळशी माळ गळा करठेवणी कटी कासे पितांबर कस्तूर लाटी देवा सुर भरणी जयती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहतील जय देव जय पांडुरंगा माय वल्लभ राईच्या वल्लभ माले राजे आषाढी कार्तिकी भक्त जन येती चंद्रभागेमध्ये स्नान जे करती दर्शनेला मात्र तया होय मुक्ती केशवाचे नामदेव भावे हो वाढती जय देव जय पांडुरंगा माय वल्लभ राईच्या वल्लभ माले राजे आरती अवतार पांडुरंगा महानुभावा चक्रधरा विश्वंभरा सहस्रपादा सहस्रकरा कमलनयना कमलापती अवतारका धरित्या क्षिती आगाये सगुणा निर्गुणा वसुदेव देवकी नंदना तुका आला लोटा अंगणी करीत से विनवनी वंदनी सोड विठ्ठल रुक्माई विठोबा आयुष्य व्हावे तया कुळा कल्पनेची बाधान हो कवने खाणी अंधाराचा वारा न लागो राजसा नामा म्हणे तया सावे कल्याण मागणे ते एक तुझ प्रती आहे या संतास निर्वी हेच मज दे तुका म्हणे आता उदार तू या संतास निर्वी हेच मददे आणि कदुदे काही न मागो दे ज्ञानदेव